नमस्कार, मी राहुल रमेश रणदिवे. आमच्या रान या चॅनलतर्फे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण एक मजेशीर आणि विनोदी कविता घेऊन येतोय. कवी आहेत पद्माकर कुलकर्णी आणि सादर करतायत माझे मित्र प्रसाद महाडिक. ही कविता मी फार वर्षापूर्वी ऐकली होती, पण अजूनही जेव्हा जेव्हा ऐकतो ना तेव्हा तेव्हा ही खूप एन्जॉय करतो. जेव्हा पुरुषाला दिवस जातात, काय बनणार कल्पना आहे ना. चला तर ऐकूया मस्त मजेशीर विनोदी कविता जेव्हा पुरुषांना दिवस जातात. कवी पद्माकर कुलकर्णी, सादर करतायत प्रसाद महाडिक. नमस्कार. आज एक विनोदी कविता सादर करतोय. कवी आहेत पद्माकर कुलकर्णी. जेव्हा पुरुषांना दिवस जातात. स्त्रियांची ही युनियन होती, त्यांचंही एक मागणं होतं, इतके दिवस तुम्हाला आम्हाला हे कुठं ठाऊक होतं. पुरुषांना मुलं झालीच पाहिजेत त्यांचा म्हणे नारा होता, आणि ब्रह्मदेवाच्या बंगल्यासमोर त्यांचा एकदा घेराव होता. देवही आता कबूल झाला, त्याचा म्हणे नाईलाज झाला, आणि परवाच म्हणतात देवसभेत एक कायदा पास झाला. बायकांना आता मुली होतील, पुरुषांना फक्त मुलंच होतील, त्यांच्याप्रमाणेच आपलीही बाळंतपणे आता सुरू होतील. एवढं ऐकल्यावर एका गोष्टीचा मला मनस्वी आनंद झाला की सुट्ट्या आता भरपूर मिळतील. सुट्ट्या आता भरपूर मिळतील. डिंक आणि मेथी यांचे लाडू आता खायला मिळतील. 2 महिने जरा तरी खाटेवर आता पडता येईल. चांगलं तूप खायला मिळेल, शेकडी घेता येईल. पहिल्यांदा मला वाटलं सौची ही थाप असेल, असं कधी घडणार नाही, हे सगळं खोटं असेल. पण परवा जेव्हा उठल्यावर पुन्हा मला चक्कर आली, तेव्हाच म्हटलं मनामध्ये काहीतरी भानगड झाली. मलाच त्रास होत असेल असं मला वाटलं होतं, पण शेजारी रामरावांकडे असंच अगदी घडलं होतं. त्यांना म्हणे डोहाळे फारच हो विचित्र होते, खाणं सोडा काही पण पाणी सुद्धा पीत नव्हते. त्यांचं तेच जाणव त्रास किती होत होता. त्यांचं तेच जाणव त्रास किती होत होता, पण दरवर्षी त्यांचा म्हणे पाळणा तरी हालत होता. या उलट शामरावांकडे आणखीनच कठीण होते. त्यांच्याकडे तर एकदमच दोघांनाही दिवस होते. डॉक्टरांनी त्यांना म्हणे एकच तारीख दिली होती. सौ आधी की शामराव आधी, एवढीच आता काळजी होती. 3रा महिना सुरू झाला, सौ मात्र आनंदात होती. मला माझी पहिली पॅन्ट आता मात्र होत नव्हती. तरी मी कोणाजवळ अजून हे बोललो नव्हतो. बायकोला सुद्धा कळणार नाही, काळजी याची घेत होतो. पण परवा जेव्हा खिशात माझ्या कैरीची हिने फोड पाहिली, तेव्हा मात्र गोड शब्दात ती मला दाटू लागली. लबाड कुठले इतके दिवस मला काही बोलला नाहीत. पण म्हटलं असल्या गोष्टी कळल्याशिवाय राहत नाही. वाऱ्यासारखी बातमी ही सगळीकडे पसरू लागली. भेटीसाठी माझ्या आता मित्रमंडळी येऊ लागली. घरामध्ये गडबड होती, नातेवाईक येत होते. बाळंतपणा आधीच माझ्या दिवाळ माझ्या काढत होते. 7वा महिना सुरू झाला. डोहाळे जेवण करायचे होते. काय, कुठे, कसे, कधी अजून हे ठरायचे होते. बायको म्हणाली गोव्याला करू, सासू म्हणाली दापोलीला करू. मी म्हटलं कुठे जाताय? आपण आपल्या घरीच करू. दिवस माझे भरत आले, मला आता बसवत नव्हते. बाळंतपणाच्या रजेसाठी ऑफिसमध्ये लिहिले होते. माझ्या आधी चौघांनी नंबर तिथे लावले होते. आणि हेड क्लार्कच्या आमच्या म्हणे डोहाळे फारच विचित्र होते. फाईल मध्येच बसत होता, शिसपेन्सिली खात होता. मला वाटलं त्याला मुलगा नक्की काळा होणार होता. साहेबांना जेव्हा भेटलो मी, रजा मला पाहिजे आहे.
साहेब म्हणाले मिळणार नाही, माझीच आता शक्यता आहे. सगळे चाललात रजेवर, तुम्ही तर ऑफिस मध्ये चालणार कसं? इयर एंडिंगच्याच वेळी तुम्ही बाळंतपणाचं काढता कसं? आपण काय करणार सर, करता करविता तो आहे. आपण काय करणार सर, करता करविता तो आहे. बाळंतपणाशिवाय दुसरं आपल्या हातात काय आहे? पहिल्या दोन्ही मुलीच आहेत, मुलगा आता हवा आहे. एवढं एकदा झालं की ऑपरेशन मी करणार आहे. याच एका अटीवर रजा मला मिळाली होती. खाणं पिणं फिरणं आणि विश्रांतीही चालू होती. धन्य झाली बायकांपुढे काय त्यांच्या मागण्या होत्या. धन्य झाली बायकांपुढे काय त्यांच्या मागण्या होत्या. 9 महिन्याच्या 9 पॅन्ट्स आता शिवाव्या लागणार होत्या. पुरुषांच्या या बाळंतपणाने दोघांचा मात्र फायदा होता. डॉक्टर आणि शिंपी यांचा धंदा म्हणे वाढणार होता. सौ आता आपुलकीने काळजी माझी घेत होती. पहिले माझे डोहाळे ती मात्र पुरवीत होती. कळा आता सुरू झाल्या. सौला मंड टांगाण आणि नाडकरण यांना शेजारच्या सोबतीला माझ्या बोलावून आण. कसे होईल काय होईल सारखे मला वाटत होते. कसे होईल काय होईल सारखे मला वाटत होते. शेजारी माझ्या नाडकरणी धीर मला देत होते. म्हणाले पहिल्या खेपेला त्रास होतो त्यात काय घाबरायचं. मी म्हटलं नाडकरणी तुम्हाला नाही कळायचं. तुम्ही आधी लग्न करा मग मला सांगा. तेवढ्यामध्ये दारासमोर सौनी आणला टांगा. रस्त्यानं त्या खड्डे इतके सारखे गचके बसत होते. इथेच आपण होतो की काय सारखे मला वाटत होते. दवाखान्यात आधीच माझं नाव होतं नोंदवलं. गेल्या डॉक्टरांनी पुन्हा एकदा तपासलं. डॉक्टर म्हणाले सौला माझ्या तुम्ही जा घरी आता. सकाळपर्यंत होतील हे. इथेच राहू दे यांना आता. सौ गेली घरी आणि इकडे माझी सुटका झाली. बाळाच्या त्या रडण्यानं एकदम मला जाग आली. दचकून केवढा उठलो मी. ते सारं स्वप्न होतं. शेजारी माझ्या 2 मुली, कुटुंब माझं झोपलं होतं. धन्यवाद.